वैराग्य जाचे वशिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्यसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सह्याद्रीगिरीचा विभाग विलसे मांदार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशीचे तिरी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे श्री तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उधरी. आज आपल्या 9व्या दशकाचा अखेरचा समास आपण पाहणार आहोत. दशकाचं नावच मुळी गुणरूप असं होतं, त्यामुळे गुणांचा त्रिगुणांचा विचार या दशकात आपण केला आणि रूपाचा म्हणजे पंचमहाभूतांचा पण विचार आपण या दशकात केला. जाता जाता 4 गोष्टी आपण जरा महत्त्वाच्या शिकलो, म्हणजे ते शब्दच महत्त्वाचे आहेत असं म्हणायला हरकत नाही. एक आपण असं पाहिलं की आपण काही वेळेला हे करू का ते करू, टू बी नॉट टू बी असं आपलं होतं. तो विषय या दशकामध्ये केला, त्याला नाव होतं आशंका निरूपण. की आपल्या मनामध्ये शंका आहे, व्यवहारात पण आपण होतं आज काय करू, साधीच गोष्ट असते, फ्रीज उघडला ही भाजी करू का ती भाजी करू, खरं तर काहीतरी एक करायचं असतं, पण तरी अशा प्रकारच्या आपल्याजवळ आशंका असतात. टू बी नॉट टू बी असं आपलं होतं, काय करावं काय करू नये याचा निर्णय आपला होत नाही व्यवहारात सुद्धा. इथे आता पारमार्थिक ह्याच्यामध्ये सुद्धा आपण आशंकेत असतो. 4 मैत्रिणी गजानन महाराजांचं करतात, आपण पण करावं. दुसरी म्हणजे नाही मला गोंधळायला लागलं की बरं वाटतं, मग लगेच आपलं पण फिरतं, हो का बरं. तर असं हे पारमार्थिक क्षेत्रात सुद्धा होतं, आशंका, स्थिरता नसते आपल्याला. तसा दुसरा आपण विचार पाहिला की बऱ्याचशा गोष्टी आपण अनुमानाने करतो, अंदाज बांधतो, तर्क करतो. ह्या गोष्टी तर्काने नाही चालत. व्यवहारात तर्काने काही केलं किंवा काही अनुभव पूर्वीचे असतील दुसऱ्याचे असले तरीसुद्धा आपण त्या अनुभवाने शहाणपणे शिकतो आणि यशस्वी होतो. पण पारमार्थिक क्षेत्रात असे अंदाज बांधून चालत नाही. एकाचा जो तर्क, एकाचा जो अनुमान, एकाचा जो अंदाज आहे तसाच्या तसा दुसऱ्याचा असेल याची काही खात्री नाही. तर तेही आपण या दशकामध्ये पाहिलं की नुसतं अनुमान करणं, तर्क करणं, अंदाज करणं कसं चूक आहे. आणखीन एक गोष्ट आपण पाहिली की विकल्प आपण पाहिला. विकल्प याचा अर्थ हे करू नये असंच आपल्याला वाटतं, मनात असा विकल्प येतो, काही चांगलं करतोय खरं म्हणजे, पण मला करू का नको, काही नको. विशेष करून सकाळी उठताना मनात विकल्प येतो, इतकं छान वाटतं झोपायला, असं वाटतं जाऊ दे आज नको जाऊया, हा विकल्प मनात येतो. मग आपलंच मला आपल्याला म्हणतो नाही असं कसं चालेल. तर ह्या विकल्पाचा अनुभव पण व्यवहारात घेतो. पारमार्थिक क्षेत्रात सुद्धा खूप विकल्प मनामध्ये येतात. आणि चौथी गोष्ट सांगितलं की मनात संशय असतो, हे करतोय बरोबर होणार आहे ना असा संदेह. या 4 गोष्टी आपण या दशकामध्ये शिकलो. 4ही समासांचीच नावं होती. आता या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, आशंका आहे, अनुमान आहे, विकल्प आहे, संदेह आहे, या 4ही गोष्टींमुळे आपली आता एक अशी विशिष्ट मनोभूमिका झाली आहे. त्याचं वर्णन आजच्या समासात आहे. त्याला त्यांनी स्थिती निरूपण असं नाव दिलं आहे. काय स्थिती आहे तर ज्ञानी जो आहे किंवा संत ज्याला आपण म्हणतो, आत्मज्ञानी ज्याला म्हणतो, त्याची अशी एक स्थिती आलेली की त्याला ह्या 4ही गोष्टी नाही आहेत. तो ठाम आहे आपल्या गोष्टीशी, मला नेमकं काय करायचं आहे, काय केलं की काय घडणार आहे याचा त्याला पूर्णपणानं अंदाज आहे. त्यामुळे तो आत्मज्ञानी आहे. त्याची जी स्थिती आहे त्या स्थितीचं वर्णन आहे. आणि मग त्याच्यामध्ये आपल्या या समासात समर्थ सांगतात की अशा उंचीवर गेलेला जो आहे संत जो आहे त्याला पुन्हा साधना करायची काही गरज नाही. आपल्याला लागते साधना करायला, आपल्याला सगळं करायला हवं, आपल्याला नियमितपणानं वागायला हवं. मग कधी कधी असं वाटतं की तुकाराम महाराजांनी इतक्या कमी वयामध्ये एवढे हजारो अभंग लिहिले, ज्ञानेश्वरामध्ये एवढ्या कमी वयामध्ये एवढ्या 7,000 ओव्यांची रचना केली, मग त्यांनी साधना केव्हा केली. एक आपला प्राथमिक प्रश्न येतो मनात. नाथांच्या मुलाला पण पडला होता. मुलाला असं वाटलं की नाथ एवढे मोठे लोक एवढा मान देत आहेत, सगळं करतायत, बरोबर आहे, मी तर कधी त्याला संध्या पण करताना पाहत नाही. आता मुलाला असं वाटलं स्वाभाविक आहे, तो घरात आहे ना, लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण काय. पण अशा उंचीवर गेलेल्या माणसाला आपल्यासारखी तुम्हा सामान्यांसारखी साधना करायची जरुरी नसते. ती स्थिती त्याला प्राप्त झालेली असते. ते जे करतात तेच मुळी नाम असतं, तेच मुळी कर्म, त्यांचं सत्कर्मच असतं.
ते जे बोलतात ते त्यांचं नामस्मरणच असतं. अशा प्रकारची स्थिती ज्याची उत्पन्न होते त्याच्याबद्दलचा विचार आपल्याला करायचा आहे. लक्षात येईल आपल्या 1-2 वेळा 4 वेळा 10 वेळा दासबोध वाचतो ना, तेव्हा मनाचा जरा भ्रम झालेला असतो, काय तेच लिहितात का काय कोण जाणे. पण मग असं जेव्हा आपण सखोल जातो ना तेव्हा लक्षात येतं की सगळा क्रम आहे. आधी सगळ्या या सांगितल्या, आशंका सांगितल्या, एक विकल्प सांगितले, संदेह सांगितले, तर्क सांगितले, आणि हे कसं चूक आहे आता सांगतो स्थिती काय आहे ती. पण ते सगळं वाचायला वाटलं आता कळलं सर्वानुभूती परमेश्वर एकच सांगायचं आहे. पण ते सगळ्या शंका मनात येतात आणि त्याच्यातून आपल्याला त्या निर्णयापर्यंत त्यांना आणावं लागतं. त्यासाठी पुन्हा 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 हे सगळं ते सांगत असतात. तर आता या निरूपणामध्ये आपण पारमार्थिक अवस्थेचा विचार करणार आहोत, कारण पारमार्थिक ग्रंथाचा अभ्यास करतो आहे. तर त्या अवस्थेमध्ये 2 गोष्टी आहेत, एक आहे अंतरंग आणि बहिरंग. आता बहिरंग जे आहे ते आपल्याला आधी कळतं. आपण श्रवणाला जातो, काही ग्रंथ वाचतो, काही परीक्षा देतो, हे सगळं आपल्या पारमार्थिक गोष्टीतलं बहिरंग आहे. बहिरंगाचा विचार करायचा तर असा आहे की तुम्ही सगळे श्रवणाला येत आहे, एका ग्रंथाचा आपण अभ्यास करतो आहे, कोणी परीक्षा देत असतं, कोणी नियमाने ग्रंथ वाचत असतं, अगदी दशमी एकादशी द्वादशी वर्षोनिवर्ष महाराजांची पोथी वाचतो आहे, असं सगळं जे की आपण करत असतो ते बहिरंग आहे. अंतरंग काय आहे तर या सगळ्या गोष्टीचं मनन करणं, चिंतन करणं, काय वाचणं हे लक्षात घेणं. सुरुवातीच्या काळात बहिरंग बरोबर आहे, गोडी लागण्यासाठी बहिरंगाची आवश्यकता आहेच. जावंच, सत्संगाला जावं, श्रवणाला जावं, त्यांनी आपल्याला या प्रांतामध्ये थोडीशी आपल्याला गोडी लागायला मदत होते, त्यामुळे बरोबर आहे. पण या समासात समर्थ आपल्याला अंतरंग साधनेचं महत्त्व सांगणार आहे की हे जरी किती बहिरंगातलं केलं तरीसुद्धा अंतरंग साधनेला महत्त्व आहे. चिंतन करणं, मनन करणं, काय ऐकणार आहोत ते आधी वाचणं किंवा काय ऐकलं ते जाऊन वाचणं, याला महत्त्व आहे. मी बऱ्याचदा सगळ्यांना सांगते की तुम्ही ऑनलाईन ऐका, चांगली गोष्ट आहे, पण समोर पुस्तक ठेवावं. मनाचा श्लोक आपण ऐकतोय, ऐका, पण समोर श्लोक ठेवा, म्हणजे आपलं ते ऐकणं जायला ते लिंक लागते. नाहीतर आपण काम करतोय, एकीकडे ऐकतोय, कपड्यांच्या घड्या घालतोय, चांगली गोष्ट आहे कारण तेही आपल्याला करायचं असतं, त्यामुळे आपल्याला वेळ वाचवायचा असतो. तर बहिरंग आणि अंतरंगाचा विचार करताना अंतरंग महत्त्वाचं समर्थ सांगतायत. त्याचं कारण हे आहे की आपण जे वाचतोय ते आपल्याला आज साठवायचं आहे, तर त्याचा उपयोग होतो. पण समर्थाला माणसांची पारख आहे. समर्थ म्हणतात माणसं विविध प्रकारची आहेत. एक प्रकार माणसांचा असतो की काही माणसांना काय असतं की बहिरंग साधनेची त्यांना आवश्यकताच नसते. काही त्यांना म्हणजे त्यांचा तो पिंडच नाही आहे. कुठेतरी सत्संगाला जा, श्रवणाला जा, ग्रंथांचा अभ्यास करा, हे त्यांना नाही आवडत. त्यांना काय आवडतं, त्यांना एकांतात बसायला आवडतं, ध्यानाचा अभ्यास करायला आवडतं. तर ती त्यांची अंतरंग साधन आहे. काही माणसं असतात अशी की त्यांना असं सर्वांमध्ये जाणं आणि हे नाही पसंत पडत, ते म्हणतात नाही मला आपला एकांत बरा वाटतो. काही माणसं आता झालं ना विषय की जायला हवं तर ते काहीला नाहीच जमणार की बोलायचंच नाही, ते कसं काय तिथे विपश्यनेला जाऊन जमणार, नाही बाबा जमणार. हा प्रत्येकाचा पिंड असतो, विपश्यना ही गोष्ट सगळ्याला जमणारी नाही आहे. तर ते जसं आहे तसं आहे की कोणाला एकांतप्रिय आहे तो ध्यानधारणा करेल, पण ज्याला समाजामध्ये राहून, लोकांमध्ये राहून, सत्संगामध्ये जाऊन या पारमार्थिक काही ग्रंथांचा अभ्यास करायचा आहे तर तो असं श्रवणाला जाणं, परीक्षा देणं हे पसंत करेल. अशी माणसांमध्ये विविधता असते. काही आणखीन एक तिसरा प्रकार असतो की बहिरंगाचा कर्मठपणा असतो. अतिच सगळं बहिरंग काय ते, काही चिंतन मनन करायचंच नाही. आणि मग त्यामुळे काय होतं, छोट्या छोट्या गोष्टींचा पण म्हणजे अतिरेक होतो की एखादा संत आहे तर ह्या संतांना सुद्धा काय झुणका भाकरी लागतं वाटतं, का असेल ते खावं. अरे काय, हा काय तुमचा विषय आहे का? सर्वांना जे सहज उपलब्ध होतं ते संतांनी प्रसाद म्हणून घेतला आहे, असा दृष्टिकोनच असतं. सारखं काहीतरी त्याच्यावर टीकाच करायचे. किती लोक आपल्याला विचारतात, अहो तुम्ही इथे गजानन महाराजांच्या आलेला ते कशाला चिरूट हातात देऊन फोटो ठेवला आहे. पण त्याच्या मागचं कारणच लोकांना जर कळलं नाही तर लोक अशा शंका कुशंका काढतात. हे बहिरंग अति असल्याचं लक्षण आहे. अशा शंका काढणं, संतांच्या चरित्रातल्या शंका कुशंका काढत राहणं, हे अति बहिरंगामध्ये लक्ष घालणाऱ्या लोकांचं काम आहे. तर तेही चुकीचंच आहे. म्हणजे माणसं किती प्रकारची असतात. म्हणून मग काय करायला हवं तर अंतरंगाची पारख करायला हवी. माणूस बाहेरून दिसतोय कसा, बोलतोय कसा, ह्याच्यापेक्षा तो अंतरंगात कसा आहे, त्याचं आचरण कसं आहे, त्याचं वागणं कसं आहे हे पाहायला लागतं.
स्वभाव भिन्न असतात प्रत्येकाचं, त्यामुळे अंतरंगाची अशी बाहेरून कल्पना येत नाही माणसाला. पण समर्थ या समासात आपल्याला सांगणार आहेत की अंतरंग पारखून घ्यायचं, अंतरंगावरून कळेल. सुरुवातीला समर्थ अंतरंग साधना श्रेष्ठ कशी आहे ते आपल्याला सांगणार आहे. आता ही जी काही आंतरिक साधनेनी उच्चावस्था जी प्राप्त होते, अगदी पहिल्या वेळेला आपण जी पाहिली की एखाद्याला असा सत्संग वगैरेपेक्षा सुद्धा आपलं एकांतच आवडतो, ते दुसरं टोक झालं. पण तरी देखील जी अंतरंग साधना आहे की सगळे संत समाजात राहूनच त्यांनी अंतरंग साधना केली. असं नाही झालं की संत आपले समर्थसुद्धा खनाळी जाऊन राहायचे असं वर्णन आहे की 4 माणसामध्ये हे झालं सगळं की ते न सांगता कुठेतरी जाऊन बसायचे. ती त्यांची अंतरंग साधना होती. त्यामुळे ह्याच्यामधला जो समतोल राखणं काम होतं संतांचं, ते आपण लक्षात घेतलं तर त्यांना जी उच्चावस्था प्राप्त झालेली होती किंवा झालेली असते म्हणूया, त्या उच्चावस्थेचा विचार केला तर मग त्यांची साधनेचे जे सगळे बंध आहेत ना, नियम आहेत ना, ते गळून पडतात. मग त्याला तुमच्या आमच्यासारख्या साधनेची जरुरी नाही. 12 वर्ष समर्थांनी टाकडीला अगदी नियमितपणानं साधना केली. 4-4 तास गायत्री मंत्र, श्रीरामाचं नामस्मरण, त्या गोदावरीच्या पाण्यात उभं राहणं, हे सगळं केलं. 12-1200 सूर्यनमस्कार घालणं, शक्ती मिळवली, भक्ती मिळवली, सगळ्या गोष्टी त्यांनी त्या 12 वर्षाच्या कालावधीत साधनेच्या द्वाराच मिळवल्या. पण त्यानंतरच्या काळात हे असं वेळापत्रक चालणार होतं का? नाही शक्य. देशपर्यटन केलं, त्यानंतर महाराजांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करताना आपल्याला दिसली. एवढ्या मोठ्या ग्रंथाचं लेखन झालं. तर या सगळ्या गोष्टी करताना 12 वर्षामध्ये जे वेळापत्रक होतं ते नंतर नव्हतं. तर त्याची आवश्यकताच नाही. मुद्दा काय, त्याच्या उच्चावस्थेला गेलेला जो साधक आहे, असा आत्मज्ञानी जो आहे, ज्याला संत आपण म्हणूया, या संतांना पुन्हा तुमच्या आमच्यासारख्या सामान्यांसाठी साधना करावी लागत नाही, नियम पाळावे लागत नाही. आता कर्मठ मंडळी अशा मंडळीला नावं ठेवतात, त्याचा तो विचार आपण करायचा नाही. समर्थांना सांगायचं आहे की जे कर्मकांड आहे, बाह्य आचार आहेत, ते तसं म्हटलं तर सोपे असतात. पण ते सोपे असले तरीसुद्धा त्याचं आत्मचिंतन करावं. सोपं वाटणारी गोष्टसुद्धा त्याची उपयोग कसा होतो तो पाहावा. आणि हळूहळू ज्या स्थितीला आपल्याला जायचं आहे, समासाचं नावच स्थिती निरूपण आहे, त्या उच्च स्थितीला आपल्याला जायचं आहे, ब्रह्मस्वरूप आपल्याला व्हायचं आहे, तिथपर्यंतची मजल माजण्याचा प्रयत्न करावा. तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. आता हे सगळं म्हणजे एकदा त्या स्थितीची प्रचिती आली की मग काय करायला, काय कशाला हवे, साधना उपासना करायला कशाला हवे, ही गोष्ट खरी आपल्याला चटकन पटणारी नाही आहे. आपल्याला असं वाटतं की हे सगळं झालं तरी उपासना करायला हवी, कारण संत असं पण आपल्याला सांगतात आणि त्याचं कारण पण आपल्याला सांगतात की हे सगळं केलं. गोंदवलेकर महाराज एवढं सगळं सांगूनसुद्धा नाम घ्या का सांगतात. तर ते खरं उच्च स्थितीला पोचलेले आहेत. त्यांना स्वतःला साधनेची आवश्यकता नाही खरं पाहायला गेलं तर. पण तुम्हा मला मार्ग दिसायला हवा म्हणून पुन्हा ते माळ हातात घेतात. मग माळ घेतली पाहिजे आणि माळ सोडली पाहिजे, याचा अर्थ काय तो आपल्याला कळतो की माळ सोडली पाहिजे म्हणजे अखंडच नामस्मरण चाललं पाहिजे. अगदी 24x60 इतक्या वेळा आपलं नामस्मरण झालं पाहिजे. मग त्याच्यासाठी माळ हातात घ्यायची आवश्यकता नाही का, आपल्या हाताने अन्य कामं करायचीच आहेत. म्हणून माळ घेतली पण पाहिजे आणि माळ सोडली पण पाहिजे, याचा अर्थ आपल्याला कळतो. या अर्थाने आपल्याला ते सांगतात. आणि मग समर्थच ते म्हणाले, अहो स्वतःच अमृत प्राशन केलेलं असेल, म्हणजे त्या स्थितीचा अनुभव घेतला असेल, तर मग अमृत प्राशन केल्यावर आणखीन काय करायचं आहे, आता काही आवश्यकता नाही करायची. अशा पद्धतीनं त्या स्थितीला पोचलेल्या संताचं वर्णन या समासामध्ये समर्थ आपल्याला करतात. अगदी सुरुवातीच्या ज्या 9 ओव्या आहेत, ह्या 9 ओव्यांमध्ये थोड्याशा बालिश वाटतील अशा उदाहरणांनी समर्थांनी सुरुवात केली. बालिश अशासाठी मी म्हटलं की असं कसं काय कोण म्हणेल, असं आपल्याला त्या उदाहरणं वाचली की वाटेल. उदाहरणं साधी दिले की मंदिर आहे, मंदिराचा कळस उंचच असणार, पण त्या कळसावर कावळा बसलाय. मंदिरामध्ये देव आणि उंच कळस, त्या कळसावर कावळा, म्हणून कावळा श्रेष्ठ आहे का? कोणीच म्हणणार नाही. कोणीच शहाणा माणूस कावळ्याला श्रेष्ठ म्हणणार नाही, तो उंचीवर बसलाय म्हणून त्याला नाही श्रेष्ठ म्हणणार. किंवा आपण म्हणतो की एखादा शिवाजी महाराजांचा रोल करणारा कलाकार आहे, सगळा पोशाबिशा घातला आहे, तलवार महाराजांचाच आहे, अगदी आपण मुजरा करू तो दिसल्यावर, अगदी बरोबर आहे. परंतु तो रोल आहे, ते काय शिवाजी महाराज नाहीत. तर शिवाजी महाराज वेगळे आणि रोल करणारा वेगळा, हे सहज आपल्याला कळतं. असे त्यांनी 8-9 उदाहरणं आपल्याला दिले की देवळातल्या देवापेक्षा कावळा श्रेष्ठ नाही. अगदी बरोबर आहे. पुढे म्हणाले, समजा जर असं असेल
की एखादा राजवाडामध्ये सभा भरली आहे, आपण आता लोकसभा म्हणूया, की लोकसभेमध्ये सगळे आपण निवडून दिलेले सर्व मंडळी बसली आहेत आणि त्या सगळ्या सभासदांच्या मध्ये मुद्दामच मला असं वाटलं की लोकसभा म्हणावं, आणि या सगळ्या लोकांना कुठेतरी असा उंचीवरती खांबावर माकड बसला आहे. मग कोणी म्हणेल का की ते माकड श्रेष्ठ आहे? आता माकडसाळे करणारे लोकसभेमध्ये मंडळी असतात, त्याला आपण तरी काय करणार? त्यामुळे त्याला काही इलाज नाही आहे, बालिश गप्पा मारणारे आम्ही निवडून दिलेले लोकच तिथे बसलेले असतात. त्या समर्थन हे उदाहरण असं 2024 साली खरं वाटेल असं का दिलं कोण झाले, पण दिलं आहे खरं, की त्यांनी स्पष्टपणानं म्हटलं आहे की सगळे सभासद बसलेले आहेत आणि एका खांबावर माकड बसलेलं आहे, तर ते माकड कोणी श्रेष्ठ म्हणेल का? आता हे उदाहरण समर्थ आत्ता असते तर त्यांनी काढून टाकलं असतं. सो त्यानंतर त्यांनी खूप सारी ब्रह्म जाणणाऱ्या ब्राह्मणाची उदाहरणं दिली आहेत, की ब्राह्मण समजा स्नान करून आला आणि तळ्याच्या काठावर ध्यानाला संध्येला बसला, डोळे मिटून घेतलेले आहेत, ध्यानाला बसलेला आहे, त्याच्याच जवळ बगळा बसलेला आहे, बगळ्याचं पण ध्यान चालू आहे, त्याचं पाण्यावर लक्ष आहे, केव्हा तो मासा पकडणार आहे त्याच्यासाठी त्याला बकध्यान असं म्हणतात. मग हा बकध्यान या ब्राह्मणापेक्षा श्रेष्ठ कोणी म्हणेल का? असे प्रश्न समर्थांनी विचारलेले आहेत. पुढे म्हटलं की काही ब्राह्मण अत्यंत नियमने, ब्राह्मण शब्द मी जरी वापरत असले तरी तो ब्रह्म जाणणारा ब्राह्मण म्हणजे संत आणि आत्मज्ञानी याचा समानार्थी शब्द आहे, जातीवाचक शब्द नाही. त्यामुळे असा जो आत्मज्ञानी आहे तो अगदी नियमाने वागणारा असेल किंवा कधीकधी अव्यवस्थित पण असेल, दोन्ही गोष्टी असतात. सगळे काही असे नियमाने वागणारे असतील असे नाही, पण तरीही नियमाने वागणारा घटकाभर आपण धरूया नसेल तरीसुद्धा तिथे जर एखादं कुत्रं असेल आणि ते कुत्रं डोळे झाकून ध्यान करता असं वाटत असेल तरी त्याला कोणी श्रेष्ठ म्हणणार आहे का? म्हणजे नियमाने न वागणारा ब्रह्म जाणणारा आत्मज्ञानी श्रेष्ठच असला पाहिजे, तो जरी किती नियमाने वागत नसला तरीसुद्धा. अशा पद्धतीची उदाहरणं समर्थ देतात की एकाग्रतेनं एकाच वस्तूकडे टक लावून समजा ध्यानधारणा चाललेली आहे आणि बसला ब्राह्मण. बकध्यान असतं तसं मांजर पण त्याचे शिकार असते ना, तर असंच अगदी टक लावून बसलेलं असतं आणि बरोबर ते झेप घेऊन उंदराला पकडतंच. तर तसं ते मांजर श्रेष्ठ कोणी म्हणेल का? समर्थ असते. त्यामुळे अशी उदाहरणं देतात. माशीसारखा क्षुल्लक वाटणारा प्राणी आहे पक्ष, तो माशी, ते तिला बिचारीला आपण कुठे बसतो आहे, ते पक्वान्न आहे की उकिरडा आहे याचं तिला भान नाही. मग अशा प्रकारचं समत्व साधणारी माशी आहे म्हणून तिला कोणी श्रेष्ठ म्हणेल का? समत्व हवं आहे ना. संत माझा परका भेद मानत नाही, पण माशीसारखं समत्व चालणार आहे का? असे समर्थ आपल्याला प्रश्न विचारतात. एखादा दरिद्री माणूस आहे, किती उदाहरणं द्यावीत समर्थांनी, आणि म्हणाले दरिद्री माणूस आहे तरी देखील काय माहिती नाही त्यांनी उत्तम कपडे, भरजरी कपडे कोणीतरी त्याला दिले आणि छान छान कपडे घातलेले असतील. आणि एखादा थोर माणूस आहे आणि तो मात्र उघडा बंब बसलेला आहे, म्हणून याला कोणी श्रेष्ठ म्हणणार आहे का? लोकांना कळतं की हे काहीतरी उसनवट आहे आणि याचं असं काही नाही आहे. त्यामुळे दोघातला फरक लोकांना सहज समजतो, कोण श्रेष्ठ कोण कनिष्ठ हे काही सांगावं लागत नाही. अशी थोडक्यासाठी आणलेली जी श्रीमंती असते ती उघड होतेच असं सांगतात. म्हणजे बाहेरून कितीही थाटमाट केला तरी त्याचा काही उपयोग चालत नाही. परमार्थात तर अंतरनिष्ठेला फार महत्त्व आहे. आत्ताची सगळी जी उदाहरणं दिली ती बाहेरून दिसणारी दिली आहेत, पण ते जसं आपल्याला पटलं तसंच समर्थ आपल्याला सांगतात की हे जसं आहे तसं बहिरंग महत्त्वाचा नाही, अंतरंग महत्त्वाचं आहे, अंतरनिष्ठा महत्त्वाची आहे. आता हे पटण्यासाठी एवढी सगळी उदाहरणं दिली आणि 9व्या ओळीपासून आपल्या विषयाला सुरुवात केली की सोहम वाटलं पाहिजे. 6 अहम, तो भगवंत म्हणजे मी आहे, म्हणजे अहम बाजूला केला पाहिजे. आत्ता फक्त मला मी कळते, तर सोहम म्हणजे तो भगवंत वेगळा आणि मी वेगळा असा आहे. पण आता समर्थ स्थिती सांगणार आहेत. ती स्थिती कशी असली पाहिजे, तर तो आणि मी एकच आहोत असं झालं पाहिजे. आत्मज्ञान झाल्याची खूण आहे ती. जीवनाचं सार्थक करायचं असेल, नरदेह मिळाल्याचं सार्थक व्हायला हवं असेल तर हे आपल्याला जमलं पाहिजे. आता 9व्या ओळीपासून 11व्या ओळीपर्यंत ते आपल्याला सांगतात मग आपला खरा मी कोण आहे ते शोधा. 3च ओळ्या घेतल्यात 9, 10, 11, पण त्याच्यात त्यांनी आत्तापर्यंत ह्या गोष्टी सांगितल्या की अंतरंगाचं महत्त्व सांगितलं. आता अंतरंगाचं महत्त्व सांगताना त्या अंतरंगामध्ये असणारा जो ईश्वर आहे त्याला ओळखलं पाहिजे असं सांगतात. आता अंतरंगातला ईश्वर ओळखण्यासाठी असा माझा मी बाजूला करायला हवा. तो मी तिथे जागा अडवून बसला आहे ना, त्याला आधी बाजूला मी म्हटलं, मी
असं आपण अगदी ठामपणानं छातीवर हात ठेवून म्हणतो. तो जो मी आहे तो आपल्याला बाजूला करावा लागतो. खरं संत शब्दाचं स्पेलिंग तो आय कशाला आला कोण जाणे. सेंट शब्द झाला ना, तर त्यातला गमतीला आपला साधा ती गंमत म्हणूनच घ्यायचं की तो आय कमी केल्याशिवाय संत होत नाही. त्या सेंटमधला सुद्धा आय काढायला लागतो तेव्हा तो संत होतो. असा जो आत्मज्ञान, त्याला अहम बाजूला करता आला पाहिजे असं ते सांगतात. आणि मग अशा अंतर्यामीच्या त्या स्वरूपाकडे आपण लक्ष दिलं की मग तो जो मुख्य देव काय आहे तो आपल्याला समजतो, ओळखता येतो. त्याला समर्थ. जर का हे जमलं नाही, नरदेह आहे, सभोवताली सगळी संत मंडळी सांगायला बसली आहेत, सगळे ग्रंथ आपल्याला सांगायला बसले आहेत, पारमार्थिक क्षेत्रात 4 पावलं आपण टाकली आहेत, पण आणि तरी देखील आपल्याला हे जर कळलं नाही तर समर्थ लगेच सांगतात आत्मघातकी आहे. हा पण एक समर्थांचा जरा स्पेशल गोष्ट आहे. लगेच दुसरं टोक सांगून टाकतात. आपल्याच पायावर आपण दगड ओढणार आहे. सगळं मिळालं आहे. मनुष्य जन्म मिळणं हीच मोठी दुर्लभ गोष्ट आहे. ती सुद्धा मिळाली आहे. आणि ती मिळूनसुद्धा आणि सगळ्या आजूबाजूला सांगणारी, दाखवणारी, योग्य दिशा देणारी मंडळी पण आपल्याजवळ आहेत. तरीसुद्धा जर हे जमणार नसेल तर 9व्या ओवीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे, लौकिका बरा संपादिला परी अंतरी सावध नाही झाला, मुख्य देवाचं चुकला तो आत्मघातकी. सगळं आहे आणि तरी देखील करावंसं वाटत नाही. अजून अवकाश आहे. जरा मला निवृत्त होऊ दे, मग बघते. मग निवृत्त झाला, नाही हो सध्या जरा नातवंड आहेत, आणखीन थोड्या दिवसांनी बघते. कधी बघणार? त्याला काय म्हणायचं तर समर्थ म्हणतात हे आत्मघातकी. याला की वेगळा वेळ द्यावा लागत नाही हो. सगळं हे करताच ते करता येतो. प्रपंच करून परमार्थ केला असंच समर्थांनी करायला सांगितलं आहे. पण आम्ही परमार्थ म्हणजे परमार्थ करणार नेटानी, मग तिकडे प्रपंच करणार, परमार्थाकडे बघणार सुद्धा नाही असं होतं. म्हणून समर्थ असं स्पष्टपणाने सांगतात. आता त्यांनी ही स्थिती देताना पुढे 10व्या ओवीमध्ये आपल्याला सांगितलं आहे की ही जी काही भगवंतावरती श्रद्धा हवी, भक्ती हवी, निष्ठा हवी असं आपण म्हणतो, आपलं जे काही ध्येय आहे त्याच्याशी आपण आपलं अंतरंग बदलता येईल असा प्रयत्न करावा. म्हणजे आपल्यामध्ये काहीतरी, मग अशी म्हटलं तसं आपल्याला कोणी म्हणता कामा नाही, लोका सांगे ब्रह्मज्ञान असं आपल्याला म्हणता कामा नाही. मला घरात ऐकायला लागतं बरं का, ते सकाळी काय सांगतेस, ते दिवसभर काय, असं मला मधून कधीतरी ऐकायला लागतं. तर ते आपल्याला अनुभवायला येतं की अरे खरंच आपण जसं बोलतो आहोत, जसं संत आपल्याला सांगतायत तसं आपलं आचरण झालं पाहिजे. ते जर आचरण आपलं झालं नाही तर कसं होणार? त्यामुळे आपल्या अंतरंगाला आपल्याला तपासावं लागतं की कुठे चुकतं आहे की काय. आपल्याला राग येऊ द्यायचा नाही, रागवतो आहे की काय, मग राग येण्याची कारणं काय आहेत, मग त्या मुळाशी गेलं तर काही नव्हतंच हो, उगाचच झालं असं आपल्याला वाटलं पाहिजे. असा बदल आपल्यात झाला पाहिजे, तर मग आपण खऱ्या अर्थाने देवापर्यंत पोचतो असं होईल. पुन्हा पुन्हा येईल, एक पायरी चढतो, 4 पायऱ्या उतरतो असं घडणार आहे. पण तरीसुद्धा कळायला लागतं आणि मग आपली थोडीशी वरती गती वाढायला लागते असं संत आपल्याला सांगतात. पुढे त्यांनी आपल्याला सांगितलं की आपण कशाची भक्ती करतो तसा तसा देवलोक, पितृलोक आपल्याला मिळतो. देवाची भक्ती आपण करत असलो तर आपण देवलोकात जातो. पितरांची आपण भक्ती करत असलो तर पितृलोकात आपण जातो. पण आपण जर भूतांचीच भक्ती करत असलो तर पुन्हा पृथ्वीवर येतो. इथेच राहायचं आहे आपल्याला. प्रपंच आहे काय, प्रपंच करायचा, मग राहतात वासना. मग आपण पाहिलं आहे ती वायुरूप वासना, पुढला कुठला तरी देह घेऊन पुन्हा ती वासना तृप्तीसाठी आपल्याला यावं लागतं. त्यामुळे लगेच 9व्या ओवीमध्ये 10व्या ओवीमध्ये समर्थाने आपल्याला सांगून टाकलं, देवासमजता देवलोक, पितरांचं भजता पितृलोक, भूतांचं भजता भूलोक. प्रपंच आहे काय, प्रपंच करा, पुन्हा पुन्हा जन्म घ्यायला लागेल असं सांगितलं. मग निर्गुण परब्रह्माची उपासना करायची असेल तर आपल्याला ब्रह्मरूप जाणून घ्यायला हवं. जी डिग्री मिळायची आहे त्या डिग्रीचा अभ्यास करायला पाहिजे हो, असं नाही चालणार. भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायामध्ये भगवंतांनी स्पष्टपणानं सांगितलेलं आहे, याती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेजा यांती मध्या जिनोपिमा. अगदी तोच गीतेचा आधार घेऊन या ठिकाणी आपल्याला यानंतर कुठला हे मिळू शकतो त्याची आपल्याला समर्थांनी दिले की जर का तुम्ही आत्मज्ञानी झालात तर हा शेवटचा जन्म, मग झालं आपल्याला मुक्ती मिळाली, काही परत जन्म घ्यायचं कारण नाही, जन्ममुक्तीचं चक्र संपलं. पण जर का पितरांचं केलं तर पितृलोक, तिथलं झालं की परत स्वर्गात गेला तरी तिथलं स्वर्गसुख संपलं, पुण्य आपलं संपलं की परत यायला. आणि मग नुसतंच आपण
प्रपंच केला, या जीवलोकातच अडकलो, तर मग पुन्हा आपलं याची प्राप्ती होईल. म्हणजे यथा उपासते तदेव भक्ती. जसं जसं आपण उपासना करतो, जशी भक्ती करतो, तशाप्रमाणे त्याचं फळ आपल्याला मिळणार, असा स्पष्ट निर्देश गीतेच्या द्वारे समर्थांनी आपल्याला सांगितला. आता हे देव पितृ भक्त भूत म्हटलं आहे ना, म्हणजे काय असं आपल्याला क्षणभर वाटेल की म्हणजे काय बाबा, काय केलं म्हणजे कुठला लोक मिळतो, आम्ही तर बाबा प्रापंचिक आहोत, मग काय आपलं यावं, पुन्हा पुन्हा यावे, पुन्हा पुन्हा जावे. तुकारामाने आपल्याला सांगितलेलं आहे, किती वेळा फजित व्हावे, किती वेळा जन्मा यावे, किती वेळा व्हावे फजित. तर तसं आपलं होणार की काय. तर त्याच्यामध्ये असं आहे की हे देवपितृ भूत सांगितलं आहे ना, याचाच अर्थ सत्वरजतम. आपला दशकच गुणरूपाचा आहे ना, त्यामुळे गुणरूप काय तर हे सत्वरजतम आहे. तम याचा अर्थ पुन्हा पुन्हा येणं, रज याचा अर्थ पितृलोक, की थोडं झालं पुण्य संपलं की परत येणं, आणि देव मात्र सत्वगुणी मंडळी, असा आपण थोडा आपल्याला पटेल, आवडेल, पचेल असा अर्थ घेतला की देव पितृभूत कळतात, हे सत्वरजतम. मग ठीक आहे. तर असा हा परमात्मा पण त्रिगुणातीत आहे, त्याला ओळखायचं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं, असं ते आपल्याला सांगतात. आता हे सगळं करण्यासाठी पहिलं काय तर नेहमीच दृश्य गोष्टींचा निराश झाला पाहिजे. आपण दृश्य गोष्टीतच अडकतो. एकदा ती दृश्य गोष्ट निराश झाला की मग जे शुद्ध आहे ना ते आपल्याला दिसतं. जसं असं ना शेवाळ्या साठलेलं पाणी, आपण शेवाळ्या बाजूला केलं की निर्मळ पाणी आपल्याला दिसतं. तसं या दृश्य गोष्टी बाजूला केल्या की आत्मा काय आहे तो कळतो, खरं ब्रह्म काय आहे ते आपल्याला कळतं. म्हणजे सोहम, मी तोच आहे हे आपल्याला कळतं, मी वेगळा नाहीच आहे. हे कळण्यासाठी हे जे सगळं दृश्य दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या बाजूला कराव्या लागतात. ही एक परमार्थाची खूण आहे. परमार्थ म्हणजे काय तर मी म्हणजे तोच आहे, सोहम हे कळायला हवं. ते सोहम कळण्यासाठी कसा कळणार, त्याला काही दाखवता येणारी गोष्ट नाही, म्हणून मग दृश्य जग बाजूला करायचं. आणि दृश्य जग बाजूला केल्यावर जे काही आपल्या अनुभवाला येतं, दिसत नाही, मी दिसतं म्हटलं तर कसं दिसणार, तर अनुभवाला येतं, त्याला आपण परमार्थाची खूण म्हणायची. आता याच्यासाठी आपण उपासना काय करायची. त्रिगुणांची जी गोष्ट आहे ते त्रिगुण कळले आपल्याला, आणि मग ते आपल्याला परिणाम पण त्याचे कळले. म्हणून मग आपल्याला आता या ब्रह्म जाणण्यासाठीची जी उपासना करायला हवी, ती उपासना काय करावी तर या निर्गुण रूपाशी अनन्य व्हावं. सगुण रूपाशी आपण होतो, रोजचं सगळं नीटपणे झालं पाहिजे, हां, त्याच्यात नाही काही होत झालं, मग आपल्याला रुखरुख लागते. पण ते सगळं मर्यादित स्वरूपात बरोबरच आहे, करायलाच हवं. पण निर्गुण रूपाशी आपण एकरूप झाल्याशिवाय आपल्याला हे आत्मतत्व काय ते कळणार नाही. म्हणून ते आपल्याला सांगतात देव निर्गुण निराकार आहे, त्याच्यामध्ये मीपणा काही खरा नाही. त्यामुळे सोहम, तो निर्गुण निराकार भगवंत जो आहे त्याला जाणावं. आता असं एकदा जाणून घेतलं की मग आपलं सुरुवात झाली जिना चांगल्यापैकी चढायला, मग परत मागे नाही आपण येणार असं होईल. म्हणजे तिथे आपली साधकावस्था संपेल. समर्थांनी आपल्याला आज 17व्या ओवीपर्यंत हे दिलं आहे की एकदा का निर्गुण निराकार परमेश्वराशी खूण पटली तर मग आपली प्रगती सुरू होईल. आणि मग मात्र काही बंधनं आपल्याला, उपासनेची बंधनं, साधनेची बंधनं संपून जातील. साधकावस्था नाही संपणार, पण साधनेची जी बंधनं आपली आहेत ती जाईल. हळूहळू सिद्धावस्थाकडे वाटचाल होईल. आपण पाहिलं आहे बद्ध मुमुक्षू साधक सिद्ध, त्यामुळे साधकाचा सिद्ध होण्याची मुमुक्षू आपण आहोत, कारण आपल्याला हे काय आहे ते जाणून घेण्याची इच्छा आहे. मुमुक्ष अर्थ असा आहे की तो जिज्ञासू असतो. काय बाबा संत सांगतायत, काय ग्रंथात लिहिलं आहे ते जाणून घेण्याची इच्छा असणं, अगदी मोक्षाची मुक्तीची इच्छा असणं हा शब्दशः अर्थ झालाच. मुमुक्षू म्हणजे मोक्षाची इच्छा असणारा. पण असं आपण म्हटलं की पण नाही बाबा आम्ही काय आजमध्ये काही मोक्ष म्हणून येत नाही होत काही, पण काय आहे बाबा त्या ग्रंथात कळावं असा एक आपला उद्देश असतो. तर बरोबर आहे, ती जिज्ञासा असणं म्हणजेच मुमुक्षू असणं. त्याच्यानंतरची जी अवस्था आहे ती साधकाची आहे. आणि आता जी स्थिती आपण पाहतो या समासात, त्याच्यात समर्थ आपल्याला सांगतात की आता साधकाची स्थिती संपूर्ण हळूहळू सिद्धावस्थेकडे आपण जाऊ, जेव्हा आपल्याला निर्गुण निराकाराची ओळख पटेल त्यावेळेला हे होईल. आणि मग पुढे 18 ते 25 या ओव्यांमध्ये हा जो खरा ज्ञानी आता आहे, म्हणजे आपण असं म्हणूया की सिद्धावस्थेला पोचलेला आहे, त्याला या सगळ्या दृश्य जगात राहूनच त्या सगळ्या मायेचा शोध लागलेला असतो. त्याला कळलेलं असतं की हे सगळं जे आहे हे मिथ्या आहे,
ह्याच्यात अडकायचं नाही हे त्याला कळलेलं असतं. आणि मग त्याला ते खरं खोटं काय ते बाजूला करता येतं, खरा परमात्मा काय आहे तो समजतो. त्याच्यासाठी त्यांनी एक कुंभाराचं उदाहरण दिलं आहे की समजा आपण असं धरूया की एखादा कुंभार आहे, म्हणजे खरं मोदींचंच उदाहरण द्यायला हवं, पण आता समर्थांनी कुंभार असं दिलं आहे म्हणून मी कुंभाराचं म्हणते की तो कुंभार आहे आणि कुंभाराला समजा राज्यपद मिळालं. तर ते एकदा राज्यपद मिळालं की मग तो कुंभार काय माती मळणार आहे का आणि घटाला आकार देणार आहे की संपलं त्याचं काम, ती साधना त्याची संपली, ते काम संपलं, तो राज्यपदाला गेला. आता काय पंतप्रधान झाल्यावर चहाची टपरी काढणार आहेत का, झालं ते काम. तसं आहे की ती साधनं संपली, ते सगळा विषय संपला. जेव्हा असं पद सिद्धावस्था प्राप्त झाली, आता मागचं काही बघायला नको, आता किती तास साधना, किती सूर्यनमस्कार, मिळवलं ते सगळं. अशी सिद्धावस्था प्राप्त होते. त्याची 18 ते 25 त्यांनी आपल्याला साधनेचे नियम हे एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आहे, विशिष्ट मर्यादेपर्यंत संपली की मग हे नियम राहत नाही. सुनीलदादा चिंचोळकरांनी एकदा असं आपल्या भाषणात म्हटलं होतं की असेच आहे, आता गुरुदेव रानडे एवढी मोठी जबाबदारी होती, एका प्राचार्य असणारे किंवा आपले बेलसरे, आणि एकीकडे हा एवढा मोठा सगळा ग्रंथलिखाण आणि ही सगळी कामं चालली होती. मग असं वाटतं की 24 तासाच्या वेळाचं कसं काय नियोजन करत असतील आणि मग स्वतःची साधना कशी करत असतील. मग हे वाचलं की लक्षात येतं की अशी तुमची आमची तुमच्यासारखी साधना यांना करायची आवश्यकता नाही आहे. त्यांचं हे काम म्हणजे ही साधनाच आहे. आता बेलसाने उत्तर दिलं होतं जेव्हा हा दासबोध तयार व्हावा, वेळेत व्हावा, लवकर व्हावा म्हणून सुनीलदादा त्यांच्याकडे गेले होते मारुती बाबू उसल्याला घेऊन की अहो आम्ही वाट बघतोय, ग्रंथ तुमच्याकडून लवकर होईल असं. तेव्हा त्यांनी सांगताना सांगितलं होतं की माझी 8 तासाची महाविद्यालयातली नोकरी आहे, मला 1 तास नामजप करायचा असतो आणि एवढं सगळं झाल्यावर उरलेल्या वेळामध्ये मी ग्रंथ लिहितो आहे असं सांगताना त्यांनी सांगितलं होतं. पण जेव्हा आपण अशी कार्य बघतो या मोठ्या मोठ्या लोकांची, तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे काम म्हणजेच त्यांची साधना आहे. त्याच्यासाठी वेगळ्या साधनेला वेळ त्यांना द्यायची आवश्यकता नाही आहे. जसं आत्ता पाहिलं की राज्यपदाला गेल्यानंतर मग मागचं काम काय त्याची आवश्यकता नाही, त्याच्यातूनच ते वरती आलेले आहेत. त्यामुळे ही साधना करत करतच ते एका अवस्थेला पोचलेले आहेत, त्या स्थितीला ते प्राप्त झालेले आहेत. आता त्यांना परत ह्या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. आणखीन एका पद्धतीने विचार केला तर आपल्याला कळतं की आपल्याला समजा एकचित्त होण्यासाठी काही अवधी लागतो. ध्यानाला बसलो लगेच एकाग्रचित्त झालं असं नाही आपलं होत. काहीतरी मनात विचार असतात ते आपल्याला घालवावे लागतात, आसन सिद्ध करावं लागतं, शांत बसावं लागतं, कुठले आवाज येणार नाहीत ना याची काळजी घ्यावी लागते. त्याच्यासाठी आपला काही वेळ जातो आणि मग आपल्याला जर असं वाटतं की अरे आज जरा छान झालं ध्यान, असा कधीतरी 6-6 एखाद वेळेस आपल्याला बारीकसा अनुभव येतो, नाही असं नाही, पण त्याची पूर्वतयारी आपल्याला खूपच करावी लागते. या मंडळींची ती झालेली असते. त्यामुळे ते विवेकानंदांच्या लहानपणच्या गोष्टी आपण नरेंद्राच्या वाचतो. नरेंद्र खेळता खेळता मुलांशी खेळतो आहे, आपण होतो ना आऊट झाला की बसतो तो एका बाजूला, तसा बसला की त्याचं ध्यान लागायचं. आता याला काय करावं, तो पूर्वजन्मातून घेऊनच आला होता, त्याला वेगळ्या साधनेची गरज आहे. शांत बसला की लागलं ध्यान आणि मग असा तो नाग अंगावरून जातोय, दुसऱ्या बाजूने परत जातोय, त्याला भानच नाही. हे जे काही आहे ही स्थिती प्राप्त होणं आहे. अशी स्थिती प्राप्त झाली की मग बाकीच्या काही गोष्टी कराव्या लागत नाहीत असं ते आपल्याला सांगताय. एका मर्यादेपर्यंत साधकाला सगळं करावं लागतं. ती स्थिती प्राप्त झाली की मग करावं लागत नाही. परंतु याबद्दल ना कोणत्या साधनेनं काय साधतं याच्याबद्दलचा विचार मात्र आपला पक्का पाहिजे. हे पण करून बघते, ते पण करून बघते, ते पण करून बघते, 10 ठिकाणी खड्डे काढायचे, कुठेच पाणी लागत नाही असं नाही करून चालत. काहीतरी एक अशी निर्णय आपल्याजवळ असला पाहिजे की याच मार्गाने मी जाणार, हा विचार पक्का करायला हवा. नाहीतर फार गडबड होते हो, काहीच लढवत नाही, असं नाही चालत. आपला विचार पक्का पाहिजे म्हणजे मग ती स्थिती प्राप्त होईल. नाही तर थोडं सगळीकडे करत बसायचं, मग काहीच आपल्या हाताशी लागत नाही. तेही आपल्याला सांगतात. 20वी ओवी आहे, मधून मी ओवी एवढ्यासाठी सांगते की सांगण्याचा आधार समर्थ आहेत. साधने काय साधावे, नेमे काय फळ घ्यावे, आपण वस्तू भरंगळावे कासे असी, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. म्हणजे एकदा आत्मस्वरूप असल्याने भलत्या कल्पना करून चुकीच्या मार्गाला जाऊ नये. काय करायचं ते आपल्याला काय साधायचं आहे ठरवून त्याप्रमाणे करावं की मला नेमकं काय करायचं आहे, त्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी कराव्यात. अगदी बरोबर आहे, परंतु त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी कराव्यात. बाकी सगळ्या गोष्टी म्हणजे विचार आपला पक्का असावा काय करायचं आहे त्याचा.
आता पुन्हा एकदा समर्थ सांगतात की गुणरूप आहे ना, त्यामुळे देह कसा आहे तर तो पंचभूतांचा आहे. जीव आपला आहे तो तो जीव म्हणजे ब्रह्माचा आहे. आपण पंचभूतांचा देह आहे असं म्हणतो आहे, पण त्या देहामध्ये असणारा जे ब्रह्म आहे, जीव आहे, तो जो आहे अंश आहे म्हटला तर, पण सगळीकडे आहे. जसं रक्त सगळीकडे आपला देहभर आहे, तसा तो ब्रह्म, तो आत्मा तो सगळीकडे आहे. अंश जरी म्हटला तरी तो सगळीकडे आहे. तो जो अनन्य आहे तो आपल्याला परमात्मापर्यंत पोचवतो. मार्ग पाहिजे ना, मार्ग कुठला, साधनेचा मार्ग काय, जिथे पोचायचं तिथे जायचं कसं, तर पोचण्याचा मार्ग एकच. दिसणारे मार्ग पुष्कळ आहेत. हा ग्रंथ वाचा, तो ग्रंथ वाचा, या संतांकडे जा, या तीर्थक्षेत्री जा, पुष्कळ मार्ग आहेत. हे बहिरंगाचे झाले. आपण अंतरंगाचा विचार करतो आहे. अंतरंगाचा मार्ग एकच. आपला जो आतमध्ये असणारा परमेश्वराचा अंश आहे, त्या अंशाला ओळखणं, त्याला अंतरंग साधावे. त्याला ओळखलं की आपलं काम झालं. अशी एक आपल्याला साधनेतली महत्त्वाची गोष्ट समर्थांनी सांगितली. आणि पुढे 26 पासून 35व्या ओळीपर्यंत ते आपल्याला परमार्थाची एक खूण सांगणार आहेत. ते म्हणतात की ज्ञाता आणि ज्ञेय. आता हे शब्द कळतील आपल्याला. ज्ञान, ज्ञाता, ज्ञेय, त्रिपुटी म्हणतात त्याला. तर याचा अर्थ काय, तर ज्ञाता जो आहे म्हणजे तुम्ही आम्ही ज्ञान, ज्याला व्हायला हवा आहे ते सगळे, ज्ञेयाचं ज्ञान करून घेतो. शब्द जरी असे असले तरी कळेल आपल्याला की आपण आपल्या बुद्धीच्या द्वारे भगवंताचं ज्ञान करून घेतो. अशी साधी गोष्ट म्हणजे आपण कोणीतरी एक आहोत, भगवंत दुसरा आहे, आणि ज्ञान करून घेणं ही तिसरी गोष्ट आहे. पण हे सगळं एकच आहे. आपण आणि भगवंत एकच, आणि आपण आणि भगवंत एकच म्हणजे ज्ञान एकच. ज्यांनी अमृत प्राशन केलेलं आहे त्याला आता वेगळं, तुला आता मृत्यू नाही असं सांगायला कशाला पाहिजे, तरी घेतलंच आहे अमृत. तसं भगवंतच आपला झालं, वेगळं ज्ञान काय असणार आहे, वेगळ्या ज्ञानाचं काही नाही, भगवंतच आपला झाला आहे. तर ते आपल्याला सांगतात की ही खूण आहे, की वेगळं काही असायचं कारणच आहे. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान हे सगळं एकच आहे. म्हणजे ती एक वृत्तीरूप असतं. आपणच देव आहोत, आपणच जे काही जीव आहोत, आणि आपणच ज्ञान आहोत असं आपल्याला कळणं म्हणजे खरं परमार्थ आहे, परमार्थाची खूण आहे. आता ही अवघड आहे. ही खूण कशी काय आपल्याला पटावी, म्हणजे शब्दाने जरी पटली तरी अनुभव कसा यावा असं होईल. याचा अर्थ असा आहे की आपण जी गोष्ट पाहतो त्या वस्तूची प्रतिमा आपल्या मनात तयार होते. समजा आपण आता मंदिरात गेलो आहे आणि घंटाईच्या देवीच्या पुढे नमस्कार करतो आहे, त्या देवीचं रूप आपण मनामध्ये साठवतो. साधा आपला अनुभव आहे. आपण मंदिरात जातो तेव्हा काय करतो, खरं तर आपली सवय अशी असते की छान देवीचं रूप पाहावं तर डोळे मिटून मिळतो. तिथं गंमतच आहे की असं का करतो कोण जण पाहतो आणि छानपैकी डोळे मिळ, म्हणजे त्याचा अर्थ असाच आहे की ते रूप आपल्याला साठवायचं असतं, की जे बघितलं आहे तेच आपल्या मनामध्ये ठसावं, अन्य काही आपल्याला दिसू नये. मारुतीच्या मंदिरात गेलो आहे तर मारुती दिसावा, तेल किती ओघळलं आहे ते कशाला दिसायला हवं आहे, पण आम्हाला भलतं दिसतं. ते मारुतीचं रूप दिसतच आहे, त्याला काय करावं. तर असं ते रूप साठवावं असं जे आहे, तर ती जी गोष्ट पाहतो त्याची प्रतिमा आपल्या मनामध्ये तयार होते. त्यात थोडीशी भर आपल्या कल्पनेची असते. आपली काही कल्पना असते, जी गोष्ट पाहतो आहे त्या वस्तूची जी काही प्रतिमा आपल्या मनात तयार होते त्याच्यामागे आपली कल्पना असते, आपला अनुभव असतो, काहीतरी आधी पाहिलेलं असतं. होतं असं की एखाद्या म्हणजे जसं आपण रामाच्या मंदिरात गेलो की क्षणभर आपल्याला पटकन शिवथरगईतला राम आठवतो, पटकन आपल्याला अयोध्येचं मंदिर बघितलं नसतं तरी तिथला राम आठवतो, कारण सारखं आपण ते कल्पनेतनं अनुभवलेलं असतं, बघितलेलं असतं. त्या अशा गोष्टी होतात. अगदी ध्यानाला बसलेलं असताना समर्थ असले तरीसुद्धा घरीतले समर्थ आपल्याला आठवतात, कारण त्या प्रतिमेची जी काही बघितलेलं असतं त्याची एक प्रतिमा आपल्या मनामध्ये उमटलेली असते. मर्यादित का होईना काही जो अनुभव असतो त्या अनुभवातून, काही आपल्या कल्पनेतून, काही आपल्या भावनेतून अशा सगळ्या गोष्टी होतात. आणि हे सगळी वरवरची जी प्रतिमा आपल्या मनात उभी राहते त्यामध्ये सगळं आपल्या बुद्धीनी, विचारांनी, भावनेनी असा सगळा त्याच्यामध्ये असू शकतं. जे काही प्रतिमा तयार होते असं आपण म्हणतो त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपोआप येतात. आणि मग त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी कर्म करण्याची प्रेरणा मिळते. असं होतं की खरंच छानपैकी समर्थांची मूर्ती पाहिली, मनात ठसली की या समर्थांनी एवढं देशपर्यटन केलं, देशाच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, शिवाजी महाराजांना मदत केली, काहीतरी त्यातलं प्रेरणा घेऊन आपण काहीतरी काम करावं. अशा प्रकारचं
त्या सगळ्या अनुभव, भावना, त्या मूर्तीची प्रतिमा, त्यांच्या वाचलेल्या ऐकलेल्या गोष्टी, या सगळ्यांचं मिळून एक आपल्या विचारांना चालना मिळते आणि असं वाटतं की यांच्यासारखं आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. स्थलकालाच्या मर्यादा आहेत, त्यांच्या वेळचा काळ आणि त्यांनी केलेलं कार्य, या सगळ्या गोष्टी आत्ता तशा आपल्याला जमणार आहे तशातला भाग नाही. पण मनात येणाऱ्या ज्या प्रतिमा आहेत ना, त्या मनात येणाऱ्या प्रतिमांना आपण एक नेहमी शब्द वापरतो, त्याला वृत्ती म्हणतात. आपली वृत्ती तशी तयार होते. हे सगळं जे काही होतं ना, एखादी गोष्ट पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये येणाऱ्या विचारांना वृत्ती असं म्हणायचं. मग जर चांगली वृत्ती झाली तर मग त्याच्यातून आपलं चांगलं काहीतरी कर्म घडतं. ते समर्थ आपल्याला सांगतात की चांगली घडेल जेव्हा अशा प्रकारचा विचार येईल आणि आपल्यातला जो मी आहे तो बाजूला होईल, त्यावेळेला आपल्या वृत्तीतून छान प्रेरणा मिळेल आणि आपल्याकडून चांगलं काम होईल. आपण काही सामाजिक काम करतो. माझे वडील नेहमी म्हणायचे, सामाजिक काम करणं ही समाजाची गरज नाही आहे. तुम्ही नाही तर दुसरं कोणीतरी करेल, तुमची गरज आहे. तुम्ही काय केलं असतं ते यावेळेला, त्यावेळी आपल्याला असं मी काय अमुक करते, काय नाही, तुम्ही का तुमच्या आधी दुसरं कोणीतरी करेल. ही गरज आपली आहे. तसं हे आहे की ही आपण जे काही प्रतिमा बघतो, त्या प्रतिमाचं जे काही आपल्या मनामध्ये उमटतं, त्याच्यातून आपली वृत्ती तयार होते. त्याच्यातून आपण ठरवतो काय करायचं काय नाही. समर्थ सांगतात की जर नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल की नुसती वृत्ती साऱ्या अशा कल्पनेनी पण तयार होतात. कल्पना करून पण तयार होतात आणि त्याच्यातून आपण जर कल्पने निर्माण केलेलं असेल, आता ते कल्पनेनी तयार झालेलं प्रत्यक्ष कृतीत आणण्यासाठी आपल्याला प्रेरणा लागते. ती प्रेरणा याच्यातून आपल्याला मिळते. त्यामुळे जे काही काय म्हणायचं, दृश्य नाशिवंत वगैरे जरी असलं तरी त्या दृश्यातल्याच गोष्टी पाहून आपल्याला प्रेरणा मिळत असते. म्हणून ते जे चंचल असलं, खोटं असलं तरीसुद्धा त्याचा विचार करायचा. समर्थ आपलं एखादं उदाहरण देऊन आपल्याला पटवून देतात. ते म्हणतात, समजा एखादा भिकारी आहे आणि काहीतरी योगायोगाने काय देव प्रसन्न झाला असेल आणि त्याला छानपैकी राजा झाला म्हणे तो. तर सगळंच अघटित, भिकारी होता आणि राजा झाला वगैरे, पण झाला. आणि मग राजा झाल्यावर त्यांनी स्वतः सगळा अनुभव घेतला आहे ना, त्यामुळे तो भिकारी असतानाची जी त्याची सगळी धडपड होती, ती धडपड आता त्याला करायचं कारण नाही. मग अशी जसं कुंभाराचं उदाहरण पाहिलं तसं आहे. तर मला आता ते आपण पारमार्थिक क्षेत्रात लावूया. आता आपण आत्मज्ञानी झाल्यावर ही सगळी धडपड आपल्याला करायचं कारण नाही. दृश्य जग, मग त्यातली प्रतिमा, मग त्या प्रतिमा आपल्या मनात उमटणार, मग त्याच्यात काहीतरी कल्पना, अनुभव, मग या सगळ्यातून वृत्ती निर्माण, ह्या सगळ्याची काही गरजच नाही आहे. एकदा जर का हा अनुभव आला आणि त्या स्थितीला पोचलो की मागची सगळी धडपड संपून जाईल. मग काही अशा प्रकारची वृत्ती येईल आणि काहीतरी आपल्या कर्मप्रवृत्त आपण होऊ, असं होण्याचं काही कारणच नाही आहे. याला त्यांनी म्हटलं की सिद्ध साधू झाला, म्हणजे ती वृत्ती रोग धडपड त्याची संपून गेली. आता ते काही करायचं कारणच नाही आहे त्याला. आणि मग वेद, शास्त्र, पुराण यांच्यासाठी सुद्धा धडपडाची गरज नाही आहे. तेही सगळं त्याला आता आपोआप मिळतं असं तरी कसं म्हणायचं, पण याचा अर्थ थोड्या प्रयत्नाने त्याला ज्ञान होतं असं म्हणायला हरकत नाही. कधी कधी मला असं वाटतं की असं कसं, हे का आपोआप येणारी गोष्ट आहे का? तर याचा अर्थ असा आहे की हे जे सिद्ध आहेत, साधू आहेत, यांना या सगळ्या गोष्टी सहज येतात. आणि मोठमोठ्या वक्त्यांचं आपण पाठांतर पाहिलं की आपल्याला असं वाटतं की कसं काय यांना सगळं कसं मुखोद्गत असतं. आपल्याकडे शंकर अभ्यंकरांनी एकदा कौरवांची सगळी 100 नावं म्हणून दाखवली आणि दुसऱ्या दिवशी म्हटलं की यातली काही आठवली तर सांगा. आता कशी काय आठवणार? पण अशी जे काही त्यांना थोड्या प्रयत्नांनी ह्या सगळ्या गोष्टी येतात. ज्यांची अशा प्रकारची आधी साधना झालेली असते त्यांना फार परिश्रम करावे लागत नाहीत असं आपण म्हणू शकतो. त्यामुळे ही जी प्रगती आहे, ती जी स्थिती प्राप्त होणं आहे, हे एकदा म्हणजे थोडक्यात सांगू का, हा पुढला जो प्रवास आहे तो फास्ट आहे. सुरुवातीला जरा आहे, 4 पायऱ्या चढायच्या, आणखीन 4 उतरायच्या, पुन्हा धडपडायचं, हे सगळं सुरुवातीला आहे. पण एकदा का ती स्थिती प्राप्त झाली की मग मात्र काही चिंता करायचं कारण नाही असं त्याला म्हणायचं. म्हणजे ब्रह्मज्ञानी जो आहे त्याला काही मोठा समस्या उरत नाहीत, त्याला काही धडपड करायला शिल्लक राहत नाही. त्याला आपण जे सुरुवातीला पाहिलं त्याला विकल्प मनात येत नाहीत, त्याला संभ्रम पडत नाही, अनुमान तो करत नाही. हे सगळं होतं. योग्य आहे की नाही अयोग्य आहे असे प्रश्न पण त्याच्या मनात येत नाही. तो बरोबर सगळ्या चांगल्याच गोष्टी, योग्यच गोष्टी करतो. समर्थ त्या काळातली उदाहरणं देतात. एकदा म्हणा की एक गरीब माणूस आहे
त्यावेळची पद्धत होती की राजाज्ञा झाली की काही चालत नाही. राजाची आज्ञा म्हणजे शिरसावंद. त्यामुळे राजाज्ञाला तो घाबरत असे. पण जेव्हा त्यालाच राजाची भूमिका मिळाली तर मग घाबरायचा प्रश्नच नाही, तोच आज्ञा देणार ना. तसं म्हणे या सिद्धाचं होतं. आता कसं उदाहरण घेताना लक्षात घ्यायचं की आधी कोण, तर बिचारा गरीब माणूस म्हणजे तुम्ही आम्ही साधक गरीब होतो. पण आता सिद्धाला पोचलो, आता कशाला आपण घाबरायचं आहे. तेव्हा आपण घाबरत होतो, अरे बापरे हे कसं काय आपल्याला जमणार, हे आपल्या काही बसकी बात नाही, ते काही नको मुक्ती बिकती, बरं आपलं तासभर ऐकावं, घरी जावं, आपलं सगळं छान चाललं आहे, अशी आपली वृत्ती होती. पण एकदा काही स्थिती प्राप्त झाली की मग काय होतं, मग हेच नाही कशाचं, आपोआप प्रगती होते. आत्मज्ञान होईपर्यंत त्यापर्यंत सगळ्या आज्ञा पाळायच्या, त्यापर्यंत सगळे नियम पाळायचे, ते बरोबर आहे. एकदा स्थिती प्राप्त झाली की मग काही करावं लागत नाही. ज्ञानी माणूस ह्या सगळ्या विधी निषेधांच्या पलीकडे गेलेला असतो असं ते सांगतात. आत्मज्ञानी पुरुष जो आहे तो स्वतःला वेदशास्त्राचं मूळ बनतो. म्हणजे वेदशास्त्रात काय सांगितलेलं आहे तेच जणू काही त्याच्या मुखातून बाहेर पडतं. आता त्यांनी वाचलेलं असतं का वगैरे ह्याच्यात शिरायचंच कारण नाही. त्याच्या मुखातून पडणारी गोष्ट, कालच आमचा विषय झाला गणगण गणात बोते म्हटलं तर त्या शब्दाला काही अर्थ आहे का हो, अर्थ लावायला लागतो. कारण तो कोणाच्या मुखातून आला आहे त्यावर त्याचं मूल्य ठरतं. त्यामुळे संतांच्या मुखातून आलेला शब्द हा मंत्रच आहे. मग त्या शब्दांच्या अर्थांकडे बघायची आवश्यकताच नाही. मग त्याचा अर्थ लावायचा की काय असेल, मग तो जातोच आत्मज्ञानाकडे. मग काही वेगळा त्याच्यातून अर्थ निघतच आहे. तसं आहे की आत्मज्ञानी पुरुष जो आहे तो जे काही करतो त्याच्यात ते वेदशास्त्राचं मूळ असतंच. वेदाने सांगितलेलं, शास्त्राने सांगितलेलं, भगवंतानी सांगितलेलं त्याच गोष्टी त्यांच्या मुखातून बाहेर पडतात. म्हणजे बऱ्याचदा आता स्वामी विवेकानंद जसं बऱ्याचदा त्यांच्या भाषणाच्या नंतर म्हणायचे की मी काही ठरवलेलंच नाही आहे काय बोलायचं ते, अचानकपणे बसलो आणि मी लागलो बोलायला, आणि मग मला सद्गुरूंनी जसे सांगितलं तसं माझ्याकडून बोललं गेलं. म्हणजे सद्गुरूच बोलवते, बोलवता धनी सद्गुरू असं अनुभव ते सांगतात. याचा अर्थ काय, तर अशा स्थितीला पोचलेला माणूस जणू काही वेदशास्त्रच बोलतो, त्याला वेगळं करावंच लागत नाही. वेदांतानी किंवा त्यांच्या मुखात जणू काही त्यांची वस्ती आलेलीच असते आणि सहज ते घडतं. खरं आपल्यासारख्या सामान्य मंडळीला हे सगळं अशक्य वाटेल की असं कसं होईल. आम्ही पुन्हा वाचतो तरीसुद्धा किती वेळा रात्री आडवी पडलेली असते आणि आठवायचा प्रयत्न करते, एखादं वाक्य एखादी व्यक्तीचं नाव आठवत नाही, पुन्हा बाहेर येते, बघून जाते, आणि असं वाटतं की हे जर आम्हाला अनुभवायला येतं की आम्हाला साध्या साध्या गोष्टी स्मरणात ठेवाव्या लागतात आणि ह्यांना आपोआपच सद्गुरू सुचवतात. ही जी स्थिती आहे ना, ह्या स्थितीचा म्हणजे त्या ज्ञानीपुरुषाला ह्या सगळ्या ज्या मर्यादा आहेत, ह्या सगळ्याची जी बंधनं आहेत, ह्या सगळ्या त्यांना पडत नाहीत. 33व्या श्लोकामध्ये या साधकाची स्थिती समर्थांनी छान वर्णन केलं. ते म्हणाले, वेदे वेदाज्ञेने चालावे, शास्त्रे शास्त्र अभ्यासावे, तीर्थे तीर्थात जावे कोण्या प्रकारे. म्हणजे याला काही करावंच लागत नाही, तो वेदच वेदाज्ञा, जणू काही वेदच आज्ञा देतो आहे त्याप्रमाणे बोललं जातं आहे असं घडतं. तर त्यांनी काय करावं, तसं या सिद्धांनी आणखीन वेगळं काय करावी साधना, त्याला काही करायची गरजच नाही. अमृतानं अमृत प्यावं, अनंताने अनंत पाहावा असं ते आहे. आता हे सगळं जरी सामान्य नजरेला आपल्याला थोडं अवघड जात आहे हे सगळं पटायला, पण ती स्थिती प्राप्त झालेल्या संतांच्या उदाहरणासाठी म्हणून आपण हे सगळं पाहायचं. सदा सर्वदा ते ब्रह्मस्वरूप असतात म्हणून त्यांचा विचार फक्त करायचा. आपण जे असतो, आता म्हणायला आपल्याला जरा कठीण जातं, पण समर्थांनी म्हटलं बाबा की ते संत आहेत, ते ब्रह्मस्वरूप आहेत आणि तुम्ही आम्ही असंत आहोत, संत नाही आहोत, त्यामुळे आपण भासरूप आहोत, भाररूप भासरूप काही म्हणा तसे आहोत. आता हे जे काही बदल व्हायला हवा आहे तो बदल कसा करायचा ते आपल्याला सांगतात. ब्रह्मस्वरूपाने सुद्धा हे हळूहळू टाकलं जाईल, तिकडे दृष्टी ठेवायला लागलो की हळूहळू बदल होईल. त्यामुळे शेवटची जी ओवी आहे त्याच्यात तरी आपल्याला म्हटलं की कसं करावं, संत असंत त्यागावे. आता क्षणभर विचार करा, ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ नाही लावायचा बरं का. संतांनी असंतांना त्यागायचं नाही आहे, नाही तर गडबडच होईल. संतांनी आपल्या सगळ्यांना टाकून दिलं तर आपण जायचं कोणाकडे. त्यामुळे संत असंत त्यागावे, निर्गुणे निर्गुणासी भंगावे, स्वरूपे स्वरूपी भंगावे कोण्या प्रकारे, त्याचा अर्थ आपल्याला लावला पाहिजे. 35वी ओवी आहे, नोट करून ठेवा. त्यांनी म्हटलं आहे संत म्हणजे काय, तर सदा सर्वत्र व्यापून राहणारं तत्व आहे.
आता सदा सर्वत्र व्यापून राहणारं हे जे ब्रह्मस्वरूप आहे ते संत आहे. आपण संत म्हटलं की आपल्याला व्यक्ती दिसतात, नाथ दिसतात, ज्ञानेश्वर दिसतात, समर्थ दिसतात. तसं नाही, संत हे ब्रह्मस्वरूप आहे. आणि ब्रह्मस्वरूपाने असंग असंत त्यागार आहे. बरोबर आहे, ब्रह्मस्वरूप असा असंत कशाला राहतील? त्यामुळे त्याचा अर्थ आपल्याला लावावा लागतो. संत म्हटलं की तिथे आपल्याला संत व्यक्ती नाही दिसता कामा. संत याचा अर्थ ब्रह्मस्वरूप म्हणून या ओवीचा अर्थ लक्षात घ्यायचा. आणि मग असं जेव्हा असतं त्यावेळेला सगळीकडे ब्रह्मच त्या स्थितीला प्राप्त झाल्यानंतर हे कळेल आपल्याला. ब्रह्मस्वरूप झालं की काही होणार नाही. 36 आणि 37 या 2 ओव्यांमध्ये एक पूर्णावस्था समर्थांनी वर्णन केले. म्हणजे अंजनानी अंजन घाला, आपण डोळ्यात अंजन घालणं असं म्हणतो ना, इथे म्हटलं आहे अंजनानी अंजन घालावं. किंवा धनाची प्राप्ती आपण करतो, जो निर्धन आहे तो धनाची प्राप्ती करतो. ते म्हणतात धनाने धनाची प्राप्ती करावी. शब्द लक्षात घ्यायचं, अंजने अंजन घालावी किंवा धनाने धनाची प्राप्ती करून घ्यावी. तसं परमात्म स्वरूपाने परमात्म स्वरूपाचा अनुभव घ्यावा. सगळंच जर ब्रह्म आहे तर त्या सगळ्या ब्रह्माने ब्रह्माचा अनुभव घ्यायचा म्हणजे काय करायचं? जसं आपण व्यवहाराचं उदाहरण म्हटलं तर बर्फ पाण्यात ठेवला आहे तर त्याच्या आत बाहेर बर्फच आहे. तसं तुम्ही आम्ही ब्रह्मस्वरूप आहोत म्हणजे आत बाहेर सगळं तेच आहे. अशा प्रकारचा अनुभव घ्यावा. अंजने अंजन घालावे शक्य नाही. किंवा धन आहे तो धनाने धन कसे प्राप्त करणार? जो गरीब आहे तो धन प्राप्त करेल, पण धनाने धन प्राप्त करावे याचा अर्थ काय? तसं ब्रह्मस्वरूप असणाऱ्यानं ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून घ्यावं म्हणजे काय? त्याचा अर्थ आपण ब्रह्मस्वरूपच आहोत हे आधी ओळखावं. आपण आत्ता या स्थितीला येईपर्यंत आत्तापर्यंत काय आपण म्हणतोय, मी कोणीतरी व्यक्ती आहे आणि हे ब्रह्म म्हणजे काहीतरी वेगळं आहे म्हणून आपल्याला 2 वेगळं दिसतं आहे. आता आपण ब्रह्मस्वरूप झालेलो आहोत तर आता ब्रह्मस्वरूपाकडे बघायचं काय? अशा प्रकारचा विचार थोडक्यात असा आहे की आत्मसाक्षात्कारी जो माणूस असतो ते हे जे त्रिगुण आहेत त्या त्रिगुणांच्या आणि जे गुण म्हणजे पंचमहाभूत आहेत, रूप त्या पंचमहाभूतांच्या पलीकडे गेलेला असतो. आपण गुणरूप असा दशक पाहिला आहे तर ह्या गुणरूपांचा अभ्यास करताना आपल्याला ज्या आत्मसाक्षात्काराचा विचार करायचा आहे, आत्मज्ञानीचा विचार करायचा आहे तो या गुणरूपांच्या पलीकडे आहे. आपण गुणरूपात अडकलेलो आहोत, बरोबर आहे, पण हा त्रिगुणातीत असा आहे. त्यामुळे दृश्यातील ज्या सगळ्या कल्पना आपल्या आहेत त्या सगळ्या कल्पना त्याच्या दृष्टीनं लटक्या आहेत. आपल्याला दृश्यातल्या कल्पना घ्याव्या लागतात. आपल्याला पाणी बर्फ उदाहरण घ्यावं लागतं. त्याला काही त्याचं तो ब्रह्मस्वरूपच झालेला आहे तर त्याला ह्याची काही आवश्यकता नाही. आपण काय करतो, आपण जी जी कल्पना करू ती आपल्या देहाच्या संदर्भात किंवा इंद्रियांच्या याच्यात बसेल एवढीच आपल्याला कल्पना करता येते. इंद्रियांना कळत नसणारी देहातीत गुणातीत अशी कल्पना नाही आपल्याला करता येत. ती या आत्मसाक्षात्कारी माणसाला कळलेली असते. त्यामुळे तो अशा अद्वैत साम्राज्यामध्ये वावरत असतो, तिथे राहत असतो. ही जी स्थिती आहे ही स्थिती समजून घ्यायची. आता ही स्थिती समजून घेण्यासाठी समर्थांनी एक शब्दच फक्त वापरलेला आहे, साध्य होता साधनाचा ठावची नाही. साध्य झालं की साधनाचा ठावच नाही. आपण ज्या दासबोधाचं पारायण झालं की शेवटच्या 20 ओव्या म्हणतो ना, त्याच्यामध्ये ह्या ओवीचा चरण म्हणतो, साध्य होता साधनाचा ठावची नाही. म्हणजे काय, एक साध्य प्राप्त झालं, ती स्थिती प्राप्त झाली की साधना करायची काही आवश्यकताच नाही. किती छान ना. पण ती स्थिती प्राप्त झाली की तोपर्यंत आपलं हे सगळं आहे हे करायलाच हवं असा त्याचा अर्थ. त्यामुळे ह्या 9व्या दशकातल्या ह्या अखेरच्या समासात समर्थांनी आपल्याला छानपैकी उच्च अशा स्थितीपर्यंत आणून ठेवलेलं आहे. निदान आपण एवढं तरी करू शकतो, त्या स्थितीपर्यंत जायला कदाचित वेळ लागेल. ती स्थिती प्राप्त झाली आहे की नाही हे आपल्याला कळणार नाही. झाली असली तरी कळणार नाही. किती काळ लागेल तेही कळणार नाही. पण त्याच्या अगोदर सांगितलेली जी विकल्प आहे, आशंका आहे, तर्क करणं आहे हे तरी आपल्याला सोडायला हरकत नाही. एवढी जरी प्रगती झाली तरी पण आपण एका विशिष्ट प्रगतीच्या एका स्थितीपर्यंत जाऊ शकू. म्हणून समर्थाने अखेरचा 10वा समास या स्थिती निरूपणाचा दिला आहे. पुढल्या वेळेला नवीन दशक सुरू होईल. तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो, त्वदीय गुणकीर्तनध्वनी सुरम्य कर्णी पडो. स्वदेश हितरक्षणा विण तुझी कथा नावडो, तुझ्या समय्या मुची तरुही देश काळजी पडो. जय जय रघुवीर समर्थ.